नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। महायुती सरकारने मांडलेले महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक सोमवारी विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले। राज्यात जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी हे विधेयक आणले गेल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। धर्मांतर बंदीच्या या विधेयकावरून विरोधकांच्या महाविकास आघाडीत मात्र फूट पडल्याचे दिसून आले। काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या विधेयकाला उघडपणे विरोध केला असतानाच ठाकरे गटाने त्याला दिलेला पाठिंबा लक्षवेधी ठरला आहे। 2019 मध्ये भाजपाशी नाते तोडल्यानंतरही ठाकरे गटाने आपली मवाळ हिंदुत्ववादी ओळख कायम ठेवली आहे। त्याविषयीचा हा आढावा। धर्मांतर बंदी विधेयकाला उघडपणे पाठिंबा देणारी भूमिका ठाकरे गटाच्या राजकीय विचारधारेशी जोडलेली आहे। एक संघ विधानसेनेने शिवसेनेने सुरुवातीपासूनच सक्तीच्या किंवा फसव्या धर्मांतराला विरोध केला आहे। सध्याच्या परिस्थितीत शिवसेना ठाकरे गटाची भाजपा व शिवसेना शिंदे गटाची राजकीय लढाई सुरू आहे। या पार्श्वभूमीवर धर्मांतर बंदी विधेयकाला विरोध केल्यास पक्षावर हिंदुत्ववादी विचारधारेशी तडजोड केल्याचा आरोप होण्याची शक्यता होती। विरोधकांच्या हाती आहे ते खोलीत मिळू नये म्हणूनच ठाकरे गटाने या विधेयकाला उघडपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे। महाविकास आघाडीतील एका नेत्याने सांगितले की राजकीय पातळीवर समन्वय असला तरीही धर्मांसारख्या वैचारिक मुद्द्यावर प्रत्येक पक्ष आपापली स्वतंत्र भूमिका घेत आहे। त्यामुळे ठाकरे गटाने या विधेयकाचे समर्थन करणे अपेक्षितच होते। धर्मस्वातंत्र्य विधेयकात बेकायदा धर्मांतराच्या प्रकरणामध्ये संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून तक्रार नसतानाही पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे। काँग्रेसने याच मुद्द्याला हाताशी धरून मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता। धर्मांतर स्वतंत्र विधेयकाला शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांनी काही अटी शर्यतीसह पाठिंबा दिला। पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत या विधेयकाला समर्थन देताना त्यातील एका तरतुदीत सुधारणा करण्याची शिफारस केली। ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी धर्मस्वातंत्र्य विधेयकाला विधान परिषदेत जाहीर पाठिंबा दिला। मात्र हे विधेयक खरोखरच धर्मांतराविरोधी कायदा म्हणून काम करेल की पक्षांतराविरोधी म्हणून कायद्याप्रमाणे वापरले जाईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। तसेच राज्यात धर्मांतराचे प्रमाण किती आहे आणि त्याची कारणे काय आहेत याची आकडेवारी त्यांनी सरकारकडे मागितली। गरिबी आणि प्रशासकीय अपयश यामुळे धर्मांतरासाठी पोषक परिस्थिती निर्माण होते। जर अशा घटना वाढत असतील तर सरकारने त्याचे स्पष्ट कारण द्यावे असे परब म्हणाले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।